तर तुम्ही ह्या बागेत आता 5वं वर्ष आहे की नाही? 5 वर्ष. तिसरा बहार आहे. दरवर्षी असा बहार लागायचा का? दरवर्षी नाही लागायचा, हा कारण वयानुसार वाढत होतो तो गोष्ट वेगळी आहे. पण ह्यावेळी थोडस म्हणजे रोगराईचं आणि सेटिंगचं म्हटलं की थोडं चांगलं आहे यावर्षी. बरं. ह्या वर्षी ह्या वर्षी जर साहेब पाऊस बघायला गेलो, पाऊस- अतिवृष्टी झाली आपल्याकडे. अतिवृष्टी झाली बर. आणि अतिवृष्टी आणि अति टेम्परेचर झालं. आता जर टेम्परेचर बघायला गेलो तर टेम्परेचर एकदम गरमी, रात्री थंडी, हा. त्यामुळे ड्रॉपिंग जास्त झालं लोकांचं झालं. हा. बर. आपलं आहे तेवढं राहिलं, जेवढं सेटिंग झालं तेवढं झाडावरती आहे. आता आंबे पिकामध्ये जी मुख्य समस्या आहेत त्या मुख्य समस्या काय हो? करपाबुरीचा असतो, हा. फ्लॉवरिंगच करपतं. करपते. त्याचं सेटिंग नंतर पिवळ होऊन गळ होणे, हा ह्या मोठ्या समस्या असतात. एक तर फ्लॉवरिंग येणं, वेळेत येणं, तो एक समस्या. आणि मनी सेटिंग झाल्यानंतर ती पिवळ होऊन ड्रॉप होणे तिसरी समस्या. चौथी समस्या अशी फारशी नाही, पण ह्या स्टेजला येऊन पण काही खराब होऊन गळ होती. तसं आपल्याला बघायला गेलो साहेब, अगदी मला वाटत नाही की ह्यातला काय गळ झाला असेल आणि गळ कुठलं पिवळी होऊन जी गळ होती की नाही, हा. अजिबात झाली नाही. अजिबात झालं नाही. ज्या वेळेला शेतकऱ्यांची जी गळ जास्त होती तिथनं पुढे खरी साईज होती. साईज होती. साईज किती झाली असेल अंदाजी? साईज आता हे 250च्या आसपास आहे, 250 ग्राम. 250 ग्रामच्या आसपास. आणि सरासरी एकसारखा माल आहे सगळा. तसं मोहर येऊन आज किती दिवस झाले? 3.5 महिने. 3.5 महिने झाले. तसं हे मोहर आल्यापासून किती दिवसात हार्वेस्टिंगला येतं आंबा? हार्वेस्टिंगला तसं 4 महिन्यात. आपला एक तर आंबा असा आहे का साहेब, हे अजून एक 15 दिवस राहील आणि नंतर हार्वेस्ट होईल, असा एक तर आंबा आहे नाही, का? नाही. तसं जर आंबा बघितलं तर 2 तोड्यात हार्वेस्टिंग झालेला आंबा सगळा आपल्या शेतकऱ्याच्या फायदेशीर फायदेशीर ठरतो.